नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट आणलेला आहे सोलापूर जिल्ह्यामधून. तर पहा, सोलापूरमध्ये जे कोणी आहे किंवा जवळपास असेल जिल्ह्याच्या, तर त्यांच्यासाठी वॅकन्सी अपडेट आहे, ज्यामध्ये आरोग्य विभागातील बरेच काही पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व माहिती या ठिकाणी जवळपास कंप्लीट केली जाईल. मोबाईल मेडिकल युनिटसाठी या ठिकाणी ही नवीन वॅकन्सी निघालेली आहे, जी की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आहे, म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन आहे. कंत्राटीवर या ठिकाणी असणार आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जे आहे आरोग्य विभाग सोलापूर या ठिकाणी. राष्ट्रीय आरोग्य विभागांतर्गत पहा या ठिकाणी सोलापूर येथून करमाळा तालुक्याकरता मोबाईल मेडिकल युनिट, ठीक आहे. मोबाईल मेडिकल युनिट फिरता दवाखाना म्हणजे एक व्हॅन असेल. व्हॅनमध्ये जे आहे या ठिकाणी हॉस्पिटलचं जे काही सेटअप वगैरे आहे ते सेटअप वगैरे असेल, पूर्ण ॲम्ब्युलन्स टाईप, ज्यामध्ये पूर्ण फिरता दवाखाना या ठिकाणी राबवण्यात येत असल्याने त्यातील सदरील मोबाईल मेडिकल युनिट मार्फत करमाळा तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम असलेल्या गाव पातळीवरील ग्रामस्थांना आरोग्यविषयक सेवा पुरवण्यासाठी या ठिकाणी जे आहेत 04 संवर्गातील रिक्त असलेल्या 4 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे, ज्यामध्ये या ठिकाणी बरेच काही पद आहेत. तर चला पाहून घेऊ. पहिलं जे या ठिकाणी आहे मेडिकल ऑफिसरचं पद आहे, ज्यामध्ये मेडिकल ऑफिसरची सॉरी यामध्ये पहा, एक जागा आहे महिला वैद्यकीय अधिकारी पाहिजे. लक्षात असू द्या, फिमेल मेडिकल ऑफिसर पाहिजे. यामध्ये MBBS विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे, MCIचं मेडिकल काउन्सिलचे आहे त्याचं, किंवा मग या ठिकाणी BMS पण आहे, भरू शकता, ज्यामध्ये व्हॅलिड रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. 70 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी भरू शकता. जे आहे BMSला 40,000 पगार असणार आहे आणि MBBSला जे आहे या ठिकाणी 60,000 पगार असणार आहे. उमेदवार कोणत्याही कास्टचा या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी आरोग्य अधिपरिचारिका. या ठिकाणी नेक्स्ट जे पद आहे ते आरोग्य अधिपरिचारिका, ज्यामध्ये स्टाफ नर्स आहे. GNM BSc नर्सिंगवाले अप्लाय करू शकतात. तर लक्षात असू द्या, GNM BSc वाले बऱ्याच जणांचं कमेंट येतो की सर ANMसाठी आहे का. तुम्ही व्हिडिओ पाहत नाही आणि तुम्हाला सर्व माहिती होत नाही. त्यामुळे अगोदर व्हिडिओ पहा, तर तुम्हाला सर्व माहिती जवळपास कंप्लीट होऊन जाईल. रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्ही 38 वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज भरू शकता. जर रिझर्वेशन असेल तर 43 वर्षापर्यंत, ज्यामध्ये 18,000 तुम्हाला मानधन दिलं जाईल. कोणत्याही प्रवर्गाचा उमेदवार या ठिकाणी अर्ज भरू शकतो. पण काम तुम्हाला जे करायचं आहे, फिरता दवाखाना तालुका करमाळा या ठिकाणी, म्हणजे व्हॅन टाईप ॲम्ब्युलन्स टाईपमध्ये तुम्हाला जॉब करायचं. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ज्यांचा DMLT कोर्स झालेला आहे आणि पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन आहे व्हॅलिड, तो अर्ज करू शकतो. वयाची अट या तिन्ही बाकीच्या पदांना सेम आहे, फक्त MBBSला मेडिकल ऑफिसरला 70 वय दिलं आहे. 18,000 पगार असणार आहे, सेम जे आहे लोकेशन. त्यानंतर पहा या ठिकाणी नेक्स्ट जे आहे या ठिकाणी औषध निर्माता जे आहे, औषध निर्माता या ठिकाणी जे आहे नेक्स्ट आहे पोस्ट. यामध्ये पहा तुम्हाला औषध निर्मातामध्ये जे आहे एक जागा सुटलेली आहे. D फॉर्म किंवा B फॉर्मवाले अर्ज करू शकतात. तर रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. 18,000 पगार असेल. बाकी सर्व सेम आहे. वयाची अट आणि दवाखाना हा फिरता असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा महत्त्वाची माहिती जी आहे यामध्ये दिलेली आहे, जी की अटी व शर्ती पहा या ठिकाणी काय सांगितल्यात महत्त्वाच्या या असतात. तर बऱ्याच जणांना हे माहिती पूर्ण करून घेत नाही तर अर्ज जातात, त्यामुळे तो अर्ज करायला जातात, काही अडचणी नंतर येतात. रोजंदारी स्वरूपाची व एकत्रित मानधनाचे असून ज्यामध्ये तुम्हाला 27पर्यंत तुम्हाला या ठिकाणी जॉब असणार, नंतर पण तुम्हाला देऊ शकतात, ठीक आहे. त्यानंतर उमेदवाराकडून 30/3/2000 ते 9/4 म्हणजे आजपासून 9/4 म्हणजे एप्रिलच्या 9 तारखेपर्यंत 9 एप्रिल 2026पर्यंत अर्ज घेता येतं, ठीक आहे. या वेळेत अर्ज स्वीकृती करण्यात येईल. अर्ज स्वीकृतीचा हा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी करणार आहेत. म्हणजे तुम्हाला या ॲड्रेसवर जाऊन अर्ज द्यावं लागेल. लक्षात असू द्या, अर्ज तुम्हाला स्वतःच द्यावं लागेल, महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर या ठिकाणी फीस पण आहे. तुम्हाला जे DD काढून जायचं, DDचं नाव असणार आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर नाव काढावं लागेल या DDच्या नावाने. त्यामध्ये 100 रुपये आणि 150 रुपये असेल. 150 रुपये ओपनला, 100 रुपये हे जे असेल हे कास्ट रिझर्वेशनवाल्याला या ठिकाणी हे काढावं. DD हे नॅशनल बँकेतून काढायची, जी की मॅनेजरला जाऊन बँकेमध्ये विचारल्यानंतर ते सर्व प्रोसेस सांगून देतील तुम्हाला, त्या की प्रोसेस काय असेल, ठीक आहे. त्यानंतर डॉक्युमेंट वगैरे सर्व तुम्हाला सोबत ठेवून त्या ठिकाणी द्यावं लागेल, जे काही प्रोसेस वगैरे असेल. बाकी सर्व माहिती जी आहे तुम्हाला jhpsolapur.government.in या संकेतस्थळावर येऊन जाईल, किंवा SMS किंवा ईमेल पण येऊ शकतो. त्यामुळे जे काही देत आहे वगैरे ते सर्व व्यवस्थित द्या, ठीक आहे. डॉक्युमेंट वगैरे जे काय असेल ते सर्व व्यवस्थित भरून द्या, जेणेकरून तुम्हाला नंतर या ठिकाणी अडचण वगैरे काही येणार नाही.
त्यानंतर हे अशा प्रकारचा अर्ज आहे. अर्ज पाहून घ्या. या ठिकाणी अर्ज मी टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल टेलिग्राम चॅनलची. या ठिकाणी फोटो लावायचा आहे, नाव वगैरे, बँकेचं नाव वगैरे सर्व व्यवस्थित भरायचं आहे. ज्यामध्ये डीडीची रक्कम या ठिकाणी 2 असेल, 100 किंवा मग 150 असेल, डिपेंड करतो तुम्ही कोणत्या कास्टचे आहेत. त्यानंतर पूर्ण नाव इंग्लिशमध्ये, मराठी देवनागरी म्हणजे मराठीमध्ये, संपूर्ण उमेदवाराचा पत्ता वगैरे सर्व व्यवस्थित भरायचं तुम्हाला. त्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर, ह्या सर्व गोष्टी भरल्यानंतर तुमचा डिप्लोमा झाला आहे का डिग्री झालं त्या किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, PG झालं किंवा इतर तुमचं काही MSIT वगैरे असेल किंवा इतर कोणते टॅली झाले, MSIT ते ॲड करा. त्यानंतर कामाचा अनुभव जे काही झाला आहे या ठिकाणी ॲड करा. कधीपासून कधीपर्यंत आहे आणि किती वर्षाचा कालावधीचं तुम्ही काम केलं ते पण जोडावं लागेल. आणि सर्व डॉक्युमेंट तुम्ही कोणते आहेत ते पण तुम्हाला जोडावं लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, हे प्रमाणपत्र तुम्हाला आता कंपल्सरी झालेलं आहे. ज्यामध्ये स्मॉल फॅमिली नॉर्म्स नावाचं हे प्रमाणपत्र आहे, जे की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ज्या नावाने हे ओळखलं जातं. ज्यामध्ये शासनाच्या नियमानुसार जे आहे, एका शासकीय नोकरीसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला फक्त 2 बाळ असले पाहिजे. ठीक आहे, जी की तुम्हाला माहिती भरून द्यायची आहे. जर तुमचं लग्न झालं नसेल, अनमॅरिड असाल तर या ठिकाणी 0 करायचे, अशा प्रकारे नील करू शकता तुम्ही. ठीक आहे, जवळपास माहिती कव्हर झालेली आहे. जरी पण काही अडचण येत असेल तर कमेंट करा, सांगण्याचा प्रयत्न करेन. आवडलं तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.